कमीत कमी तेलामध्ये तिळाचं कूट वापरून अतिशय आरोग्यदायी ही हुलग्याची उसळ, ही अतिशय आरोग्यदायी असणारी ही हुलग्याची उसळ करताना काय काय गोष्टी बघायच्या, मसाले कोणते वापरायचे, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यालाच कुळीथ असंही म्हणतात. तिळाचं कूट वापरून आपण आज ही बनवणार आहोत. नमस्कार, मी गौरी. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे आज आपण ही हुलग्याची उसळ सुरुवातीला आपण स्वच्छ धुवायची आहे. चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. एक टोमॅटो, एक कांदा, लसूणाच्या 4-5 पाकळ्या, एक मिरची, कढीपत्ता, आलं असं सगळं तयारी करून ठेवलेली आहे. छोट्या कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, अगदी 1 ते 2 चमचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर लसूण, मिरची आणि लसूण आणि मिरची बरोबर आपण कढीपत्ता घातलेला आहे. त्यामध्ये आलं घातलेलं आहे खिसून आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं. यामध्ये हिंग आणि ओवाही आपण घालणार आहोत. यामध्ये एक टोमॅटो घातला. हा चिरलेला टोमॅटो व्यवस्थित हा देखील परतून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, ओवा, त्यानंतर आपण कांदा लसूण मसाला असं सगळं 1-1 चमचा घेऊन आपण त्यामध्ये घातलं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं मीठ घातलं. आता यामध्ये आपण मोड आलेले हे हुलगे आपण त्यामध्ये घातले. स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच आपण ते त्यामध्ये घातलेले आहे. आता याचे मोड अतिशय नाजूक असतात, त्यामुळे आपण अगदी अलगद आपण ते हलवायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी, यामध्ये आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. हुलग्याच्या प्रमाणात आपण पाणी कमी जास्त करू शकतो. पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचंय. तिळाचं कूट घातलेलं आहे 1 चमचा आणि पुन्हा थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे. यामध्ये आमसूल हे पित्तनाशक असल्यामुळे आपण त्यामध्ये घालणार आहोत. गरम मसाला, त्यानंतर आपण त्यामध्ये आमसूल आणि गूळ घातलेला आहे. यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घालून आपण सगळं व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. गुळामध्ये आयर्न असते आणि आमसूल हेही पित्तनाशक आहे, तेव्हा दोन्हीचा वापर रोजच्या जेवणात जरूर करा. यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर आपली हुलग्याची उसळ ही तयार. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.